पाणी संघर्ष कृती समितीची आज पुन्हा बैठक होते। समितीने दिलेली 8 दिवसांची मुदत आज संपली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। पाणी प्रश्नाबाबत ठोस निर्णय न झाल्यास कर्नाटकात सामील होण्याचा इशारा या समितीने दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जतवासियांना मोठा दिलासा दिलाय। 20 जानेवारीपर्यंत म्हैसाळ योजनेचं टेंडर काढा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। जतच्या पाणी प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी जत तालुक्यातील 42 गावांच्या पाणी योजनांसाठी निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सीमावादाचा प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे, कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी पुन्हा बोंबाबोंब सुरू केली आहे। महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा इशारा बोम्मईंनी दिलाय। महाराष्ट्र सरकारला फॅक्स पाठवल्याचा दावा बोम्मईंनी केलाय। तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मात्र असा कोणताही फॅक्स मिळाला नाही असं म्हटलंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गावांना दुप्पट आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठी भाषा विकासासाठी सध्या प्रत्येक गावाला 1 लाख रुपये मदत दिली जाते। त्यात वाढ करून 2 ते 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय शिंदे सरकार घेणार असल्याचं कळतंय। बोम्मईंकडून महाराष्ट्राला दिवसण सुरूच आहे। सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनसाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे। सोलापुरात हे कन्नड भवन उभारण्यात येते, यामुळे नवा वाद उभारण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाकरता एकूण 1149 तर सदस्य पदासाठी 5517 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। शेवटच्या दिवशी उमेदवार आणि समर्थकांनी तहसीलदार कार्यालयात तौबा गर्दी केली होती। 18 डिसेंबरला निवडणूक आहे, तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत। धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला। 128 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 727 तर सदस्य पदासाठी 3341 अर्ज दाखल झालेत। अर्ज माघारी घेतल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल। नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत निवडणुकीत 3827 उमेदवार रिंगणात उतरले। सरपंच पदासाठी 465 तर सदस्य पदासाठी 3362 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। 7 डिसेंबरला माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। संजय राऊतांना माध्यमांसमोरच आईवरून शिवी देत गायकवाडांनी असभ्य भाषेत टीका केली आहे। अशा प्रकारे आमदारच शिवीगाळ करू लागले तर इतरांनी त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा हाच सवाल आता उपस्थित होतोय। वरळी ठाकरे गटाला शिंदे गटानं मोठा धक्का दिलाय। वरळीतील युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। वर्षा बंगल्यावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। आदित्य ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे। पुण्यात सिंहगड रोडवरच्या उड्डाण पुलावरून भाजपच्याच 2 आमदारात खडाजंगी झाली। माधुरी मिसाळ या भीमराव तापकीरांवर चांगल्याच संतापल्या। उड्डाण पुलाचं प्लॅनिंग सुरू असताना कुठे होते आमदार असा सवाल त्यांनी केलाय। सिंहगड रोडवर येण्यासाठी वडगावकरांना अंडरपास हवाय, त्यासाठी भीमराव तापकीरांनी पुलाचा पिलर टाकायला विरोध केला होता। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, कारण नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांचे बंगले तयार होत आहेत। 20 जणांचं मंत्रिमंडळ असताना 40हून अधिक बंगल्यांची रंगरंगोटी सुरू आहे। त्यामुळे तयार बंगले कोणत्या मंत्र्यांना मिळणार याची चर्चा रंगली आहे। कोकणात गुहागरमध्ये 1000 एकरमध्ये ग्रीन प्रकल्प करायचा आहे। यासाठी MIDC तयार केली जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। गुहागरमधले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत एक बैठक देखील झाल्याचं त्यांनी सांगितलंय। ते रत्नागिरीत बोलत होते। सिंधुदुर्ग मनसे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। सिंधुदुर्गमधल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाराज झालेत। मनसेतील गटबाजी आणि विस्कळीतपणा समोर आल्यानं नाराज राज बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी समोर आल्यानं थेट कार्यकारिणीच बरखास्त केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत। उद्या त्यांचा हा पाहणी दौरा असेल। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस वाहनातून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गाची पाहणी करतील। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 तारखेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत।
शिंदे फडणवीस सरकारला हायकोर्टानं दणका दिलाय। महाविकास आघाडीच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होते। ही बैठक सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर होणार आहे। या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होतील। अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवर सरकारची कोंडी करायची यावर चर्चा होणार आहे। पुण्यात कोरोना काळात डॉक्टर्सनेच लाखोंचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। पुणे महापालिकेच्या डॉक्टर अरविंद बारटक्के दवाखान्यात स्वॅब सेंटरवर 18,500 रॅपिड अँटीजेन किट पाठवण्यात आल्या होत्या। मात्र त्यापैकी 60 ते 80% किट रुग्णांसाठी न वापरता त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अमरावती जिल्ह्यात चिखलदरा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन झाडाझडती घेतली। उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर रुग्णांकडून पैसे घेत असल्यामुळे आरोग्यमंत्री संतापले आणि त्यांनी डॉक्टरांना खडे बोल सुनावले। रुग्णाकडून पैसे घेऊन रुग्णाला पावती दिली जात नसल्याचं उघड झालं। त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना फैलावर घेतले। तो कोड ऑफ कंडक्ट कुठंच पाळला जात नाही, कसं काय हे बरोबर नाही ना। पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळलाय। ताप, खोकला, सांधेदुखी, थकवा या कारणांमुळे 67 वर्षीय रुग्ण जहांगीर रुग्णालयात ओपीडीमध्ये आला होता। मात्र त्यांचे नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। तिथे त्यांना झिकाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। राज्यात मुंबईसह 93 ठिकाणी गोवरचा उद्रेक झालाय। गोवर संशयितांची संख्या 12,570 वर गेली आहे, तर मृतांचा आकडा 18 वर गेलाय। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही माहिती दिली आहे। मुंबईनंतर ठाण्यातही गोवरचे रुग्ण वाढत आहेत। ठाणे जिल्ह्यात गोवरचे 161 रुग्ण आढळलेत। सर्वाधिक 48 रुग्ण भिवंडी परिसरातलेत, तर गोवरनं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 5 आहे। भिवंडीत 3 तर ठाण्यात 2घांचा मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे ठाणे ग्रामीण भागात गोवरचे रुग्ण कमी प्रमाणात दिसत आहेत। अकोल्यात गोवरचे 2 रुग्ण आढळलेत। अकोला जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गोवर सदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद करण्यात आली होती। त्यांचे नमुने संकलित करून तपासणीसाठी मुंबईला पाठवले होते। यातील 2 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत। यात एका 8 महिन्याच्या तर एका 11 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। गडचिरोलीत हिवताप बाधित रुग्णांचं पूर्ण संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन ॲक्शन मोडवर आले। शहरात फवारणी केली जाणारे 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत हिवताप सामुदायिक सर्वेक्षण शोध मोहीम राबवण्यात येते। यासाठी नागरिकांनी तपासणीसाठी रक्त देण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी आता ठाणे नवी मुंबईत वीज पुरवठा करणार आहे। अदानी समूहानं वीज वितरण परवान्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केलाय। महावितरणनं मात्र अदानीला रोखण्यासाठी कंबर कसली। मुंबईतील धोकादायक आणि रखडलेल्या 6 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांना यश आले। त्यामुळे मुंबईतील 56हून अधिक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रोसाठी 200हून अधिक खांब उभारण्यात आलेत। शिवाजीनगर ते हिंजवडी हा 23 किलोमीटरचा मेट्रोचा तिसरा टप्पा आहे। शिवाजीनगर, विद्यापीठ, बाणेर ते हिंजवडी असा हा मार्ग आहे। या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे। या मार्गासाठी 900 खांब उभारावे लागणार आहेत। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व सेवा सुरळीत करण्यात आल्यात। विमानतळावर इंटरनेट सेवा देणारी केबल काल संध्याकाळी तुटली होती, त्यामुळे विमानतळावरचे व्यवहार ठप्प झाले होते। त्यामुळे बोर्डिंग पाससाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र केबल तातडीनं दुरुस्त केल्यानंतर सर्व सेवा हळूहळू सुरू झाल्या। ठाणे जिल्ह्यातल्या रहिवाशांचा पाणी प्रश्न मिटलाय। पुढच्या वर्षी 15 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांना कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही, असं पाटबंधारे विभागानं स्पष्ट केलंय। मुरबाड तालुक्यातील बारवे धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे ठाणेकरांवरचं पाणी संकट टळलंय।
भोरमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या सायबर तज्ज्ञांकडून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सायबर गुन्हे, सेक्सटॉर्शन, सोशल मीडियावरील खबरदारी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. तर यावेळी 400 विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मनमाडमधून मशाल रॅली निघाली. बुदलवाडी भागातील भीमसैनिक मशाल रॅली घेऊन रवाना झाले. ते 4 दिवस धावत जाऊन महापरिनिर्वाण दिनी दादर इथल्या चैत्यभूमी येथे अभिवादन करून रॅलीची सांगता होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतलाय. महापालिकेकडून 6 डिसेंबर निमित्त जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा 10 लाख अनुयायी अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दादरमधल्या चैत्यभूमीची पाहणी केली. 6 डिसेंबरला 66वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी 6 तारखेला चैत्यभूमीवर वंदन करण्यासाठी येतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अकोल्यामध्ये वनविभागानं उभारलेल्या बगीच्यामध्ये शेळी पालन सुरू आहे. हा बगीचा उभारण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात आले. या बगीच्यात विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता हा बगीचा दारुड्यांचा अड्डा बनलाय. निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर गावच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीसाठी HL कंपनीकडून 1,11,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र जिल्हा परिषदेकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यानं काम बंद आहे. तातडीनं कार्यवाही पूर्ण करून काम सुरू करण्याची मागणी पंचक्रोशीतल्या लोकांनी केली. ठाणे जिल्ह्यात डेव्हलपमेंटच्या नावाखाली कंपन्या प्रदूषण करतायत. एकट्या ठाण्यात 3000 कंपन्या प्रदूषण करतायत. या कंपन्यांचा प्रदूषण निर्देशांक 60 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ठाण्यातलं वायू प्रदूषण वाढलंय. नाशिकच्या कोटमगावमध्ये वाहतूक कोंडी विद्यार्थ्यांनी फोडली. लासलगावहून खेडला जाणारी बस कोटमगावजवळ बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना विनंती केली आणि विद्यार्थ्यांनी धक्का मारून बस बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत झाली. तब्बल 1.5 महिन्यानंतर गोंदियामध्ये धान खरेदीची प्रक्रिया रुळावर आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे 114 धान खरेदी केंद्र सुरू झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जिल्ह्यात आतापर्यंत 4,50,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आलंय. न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कल्याणच्या मुलींनी सुवर्ण पदक पटकावलं. या दोन्ही मुली गोवेलीतल्या जीवनदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत काजल भाकरे हिनं 47 किलोग्राम वजनी गटात तर कामिनी बोस्टे हिनं 52 किलोग्राम वजनी गटात सुवर्ण कमाई केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे